बघा आपण बघतोय पेज नंबर म्हणजे पान नंबर 148 स्वाध्याय क्रमांक 1.2 आणि 2025ची नवोदयची बुक बघायची, त्याच्यात तुम्हाला हे क्वेश्चन्स भेटतील. आलं लक्षात? मग क्वेश्चन नंबर फर्स्ट 1.2 तुम्हाला जर तुम्ही प्रश्न वाचले वाचता का माझ्यासोबत सांगा. 17 8 21 13 41 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती? मग मला परत एकदा सांगा कोणत्या कोणत्या संख्या आहेत. 17 बघा हे बघा जी समसंख्या आहे ती कॅन्सल, ही कॅन्सल. 2 ही सममूळ आहे म्हणून ती कॅन्सल होणार नाही. आलं लक्षात? 17 ही मूळ संख्या आहे का? हे बघा 3 7 21 21 ही मूळ संख्या, 13 ही मूळ संख्या, 41 2 ला लिहिताना कसं लिहायचं 02. 27 3 27 31 यांची बेरीज करा. 5 आणि 1 6 3च्या कसोटीत ते बसतं म्हणजे 51 हे पण मूळ संख्या नाही. बरोबर? 51 नाही, 27 नाही. मग ते मूळ संख्या आहे ते किती निघाला? 1 2 3 4 5 सर्वांची बेरीज. 17 आणि 13 30 30 आणि 41 71 71 आणि 2 73 73 आणि 1 74 आणि 30 किती असतील? व्हेरी गुड. टाळ्या. डमडम डिगा डिगा. 7 आणि 3 10 10 आणि 11 11 आणि 2 13 13 आणि 1 14 4 आणि 4 8 आणि 2 10. सो उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक मी बघितलं का पर्याय क्रमांक? तुम्ही बघणार का पर्याय क्रमांक? पहिले सोडवायचं मग पर्याय क्रमांक बघायचा. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? 0 ही विषम संख्या आहे का विषम संख्या? 0 ही समसंख्या आहे. 0 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या नाही येते. 0 ही विषम संख्याही नाही आणि 0 ही समसंख्याही नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आहे? ऑप्शन डी 0 ही संख्या काय नाहीये? सम ही नाही व विषमही. आलं उत्तर लक्षात? हो की नाही? मग प्रश्न क्रमांक 3 ची दर्शना लक्षात घे. 3 ची दर्शन लक्षात घे. 3 ची दर्शनी किंमत 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यांच्यात फरक काढायचा. मग त्याआधी मला काय लिहावं लागेल? ती संख्या लिहावी लागेल. 36,890. मग 3 ची दर्शनी किंमत किती आहे कोण सांगेल? सांग. 3. व्हेरी गुड. काय? आणि स्थानिक किंमत सांगता का मग? 1000 10,000. पहिले काय? म्हणजे डायरेक्ट काय घ्यायचं? मग हे 3 कुठे आहे त्याच्या पुढे डायरेक्ट 0 द्यायचे. हे आली 30,000. ही कोणती किंमत आली? स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत किती आहे? 30,000 मधून 3 गेले. 29,997. 0तून 3 जाता का? नाही. 10तून 3 गेले 7. बरोबर.
मग 9तून 0 गेले 9, परत 9तून 0 गेले 9, परत 9तून 0 गेले 9 आणि हे 3चे काय होणार 2, 2तून 0 गेले 2, 29,997. उत्तर आहे का ते? पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात? यस और नो? कळतंय सर्वांना? आता बघूया. मजा येते हो की नाही? 33 आणि 97 कोणत्या कोणत्या संख्या आहे? यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? दोन्हीही मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आहेत का? मूळ संख्या 11 त्रिक 33 म्हणजे 11ने पण भाग जातोय 33ला. बरोबर आहे चेतन? म्हणून ते मूळ संख्या नाही. दुसरं, दोन्ही सहमूळ संख्या आहेत. हे नंतर बघूया. दोन्ही 11ची गुणिते आहेत. 97ला 11ने भाग जातो का? बरोबर. दोन्ही समसंख्या आहेत का? मग बघा, एक आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यात मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोड मूळ संख्या सर्व घेतलंय. हां, काल मी ते पूर्ण लिहून दिलं होतं 1 ते 100चं सांगितलंय त्याच्यात. मग ही संख्या कोणती आहे? मग क्वेश्चन नंबर काय तुमचं 4. हे 33 आणि 97 हे कोणते संख्या आहे? ऑप्शन काय आहे? बी. मग इथं मी लिहिताना थोडा बदल करतोय. 33 आणि 97 ही दोन्ही कोणत्या संख्या आहे? मग व्हिडिओमध्ये वेगळं काय भेटतंय बघा. आता बघा, 33ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातं आपण ते आधी बघूया. 33ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातं आपण ते बघूया. 1 2 ने नाही जात, 3 11 33 म्हणजे 1 आणि 33 शिवाय 2 संख्या आहेत. म्हणजे ही मूळ संख्या आहे का? नाही. आणि आता 97ला फक्त 2च संख्येने भाग जातो, 1 आणि 97. मग दोघांमध्ये सामायिक विभाजक फक्त एकच आहे की ज्याच्याने दोघं संख्येला भाग जातो. 3ने 97ला जातं का? नाही. 11ने 97ला जातं का? नाही. 33ने 97ला जातं का? नाही. आणि 97ने 33ला भाग जातो का? नाही. म्हणजे याचा अर्थ ही दोघंही संख्या कोणत्या आहेत? सहमूळ. जोडमूळमध्ये फरक कितीचा असतो? फक्त 2चा. मग पाचवा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? हा, सांग निशांत. तोंडान बोल. 0. अजून कोणाला काही सांगायचं? हां, बोल तनुजा. तनुश्री, सॉरी. 0. हां, दिव्या, हेमानी, रिद्धी, प्रणव, दक्ष, सुजल. व्हेरी गुड लोकेश. आता बघा, दर्शनी आणि स्थानिक किंमत जर मी 1ला 1000च्या ठिकाणी ठेवलं तर 1ची किंमत काय झाली? 1000 आणि एकच स्थानिक ठेवली तर 1. बरोबर. त्यानंतर 2चं पण तसंच होणार. जर 2चं मी इथं स्थानिक किंमत बघितली तर 2 होणार, इथं 2000 होणार, इथं 3 होणार, 3000 होणार. पण 0ला तुम्ही 10 लाख असं जरी लिहिलं तरी इथले स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोघंही काय राहणार? 0. काय राहणार? 0. म्हणजे 0ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत दोघंही कशा असतात? सारख्या का वेगळ्या? सारख्या का वेगळ्या? बस, जोरात होते. हेच उत्तर काय आलं मग? 0. प्रश्न क्रमांक 6. 4 5 0 आणि 3 कोणते कोणते? या अंकांपासून बनणारी सर्वात लहान छोटीशी संख्या पाहिजे. छोटीशी. पहिले मी लिहू का इथं बघा. 4 बोला 5
0 3. मग चढता क्रम आहे श्लोक की उतरता क्रम आहे? चढता. मग 0 आधी लिहू नाही शकत आणि पुनरावृत्ती होऊ शकतात. आणि किती अंक आहे? 5 5 म्हटलेले त्यांनी. मग काय येणार? 3. मग बघा आपण जर 3 0 4 5 अशी संख्या जर बनवली तर ही 4 अंकी होणार. ही किती अंकी होणार? 4 अंकी. मला 5 अंकी कसं करायचं यश? 1 0 लाई द्यायचा म्हणजे लावून द्यायचा. 30,045 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक काय बेटा? आणि क्वेश्चन नंबर 7 एकदम महत्वाचा. याच्यात जर महत्वाचे प्रश्न बघितले तर प्रश्न 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 आणि 7वा थोडंसं लॉजिक वापरावं लागतं. एन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मग लक्षात घ्या, एन हे काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. आणि नैसर्गिक संख्या म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं नैसर्गिक संख्या म्हणजे कोणती संख्या? कुणाला आठवतंय? नाही ना, आज मला यश सारखं होतंय. सांग निशांत. व्हेरी गुड, टाळ्या. प्रणव आता सांग, नैसर्गिक संख्या कोणत्या आहे? ज्या संख्यांना हेमाने आपण मोजू शकतो त्या संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो? बरोबर. मग आता 0 त्याच्यात मुळात नसेलच. 0 मुळात असेल का? नाही. मग आपण कंडिशन आपल्या बघूया. n² म्हणजे nचा वर्ग हा nच्या घनपेक्षा मोठा. ह्याली पहिली अट. आपण जर याच्यात 1चा वर्ग आणि 1चा घन बघितला तर आपल्याला उत्तर भेटणार नाही. म्हणून आपण 1च्या जागेवर काय घेऊया? 2 घेऊया. 2चा वर्ग हा 2च्या घनपेक्षा मोठा. मला सांगा कुठलीही संख्या घेतली आपण 1 पेक्षा मोठी जे पण घेता आपण 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्ही कुठलीही संख्या घ्या. जर मी ह्या 2ला 2दा गुणतोय आणि ह्या 2ला मी 3दा गुणतोय किंवा मी 3ला 2दा गुणतोय आणि इथं 3ला मी घन आहे म्हणून कितीदा गुणतोय? 3दा गुणतोय. तर एखाद्या संख्येला जर 3दा गुणलं ती संख्या 2दा गुणणाऱ्या संख्येपेक्षा छोटी येईल का मोठी? ही मोठी येईल 3दा गुणलेलं आहे. बरोबर. तर हे काय आलं? याचं उत्तर 4, याचं उत्तर 8. तर हे चिन्ह असं पाहिजे होतं पण ते चिन्ह कुठे दिलेलं आहे? उलट. म्हणजे हे विधान सत्य आहे का? हे विधान सत्य नाही. हे विधान सत्य नाही. इथं लिहितो बघा. मग दुसरी कंडिशन काय बघा. n³ इज ग्रेटर दॅन n². n³ म्हणजे nचा घन हा nच्या वर्गापेक्षा मोठा आहे. हे लागू होऊ शकतं. कसं काय बघा. 2चा घन हा 2च्या वर्गापेक्षा मोठा येईल. हे जर तुम्ही 3दा गुणताय आणि हे 2दा गुणताय किंवा 3चा घन हा कधी 3च्या वर्गापेक्षा मोठा आहे. म्हणून आपण बीचा अजून विचार करतोय पण ऑप्शन आहे असं मी बोलत नाहीये. नंतर nचा वर्ग वजा nचा घन हे कधीही 0पेक्षा मोठं येणार. बरोबर. ही अट बरोबर आहे का सांगा. हां इथं बघा. इथं पण एक तुम्ही लक्षात घ्या. 1 जर घेऊन घेतला आपण 1चा वर्ग जर घेतला तर इथं तुमचं ते कंडिशन ही पण कॅन्सल होऊन जाईल. आणि इथं कंडिशन कुठं कॅन्सल होते? परत 1चा घन आणि 1चा वर्ग घेतलं तर ही कंडिशन परत काय नाही कॅन्सल. बरोबर. तसंच इथं 1चा वर्ग वजा 1चा घन घेतलं तर इक्वल टू 0 येणार. आणि 2च्या वर्गामधून 2चा घन जर वजा करताय तर कधीही तुम्ही लक्षात ठेवा की 0 मोठं येणार. म्हणून ही पण कंडिशन अप्लाय होत नाही. मग डी जे आपल्याला थोड्या वेळपूर्वी तुम्ही मला सांगितलं. कोणी सांगितलं मला? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? निशांत. व ती कंडिशन काय आहे? साधी कंडिशन सांगितली. माझं एक मन होतं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक कंडिशन समजून दिली. मी तर एकाच क्षणात समजून गेलो तो चेतन उत्तर काय. बरोबर. पण मी पूर्ण एक्सप्लेन केलं कारण माझ्या बाजूने पूर्ण एक्सप्लेन पाहिजे. हो की नाही? बाकीचे सर्वजण तुम्हाला सांगतात डी पर्याय घे. का घे? पण का घे? कारण मी तुम्हाला पहिलेच व्याख्या सांगितली
नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा कधीही कशी येणार? मोठी का लहान? मग डी मध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे? नैसर्गिक संख्या कधीही शून्यापेक्षा काय येणार? मोठी. म्हणजे पर्याय क्रमांक काय आलं? डी. बघा परत समजून घ्या, एनचा वर्ग हा कधीच एनच्या घनापेक्षा मोठा नसू शकतो. म्हणजे कधी एन घन मोठी येणार आणि एक जर घेतलं तर तिथं ते पण फेल होऊन जातं. इथं तुम्ही जर का एकचा घन आणि एकचा वर्ग घेतला तर एक आणि एक बरोबर येऊन जाईल. हे पर्याय बरोबर येत आहे, पण एक साठी ते लागू होत नाही आहे. एकचा वर्ग वजा एकचा घन जर घेतला, दोघं एक वजा एक बरोबर 0 येणार. पण 2 वर्ग वजा 2 घन जरी घेतले तर 4तून तुमचे 8 जरी गेले दर्शन तरी काय होणार की ते संख्या लहान येणार, मोठी नाही येणार. आणि सर्वात परफेक्ट पर्याय कोणता आहे जे सर्व लागू करतोय ते लक्षात ठेवा की नैसर्गिक संख्या कधीही शून्यापेक्षा कशी असते? मोठी. आलं लक्षात? ओके. तर तुम्हाला हा स्वाध्याय समजला का?